डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच महिला कंप्लेंट करून येतात की माझं डॉक्टर पोट खूप लटकतंय, माझ्या पोटात दुसरं बाळ असल्यासारखं वाटतंय, तर यासाठी मी काय करू? तर डिलिव्हरीनंतर पोटाचे स्नायू ताणले गेलेले असतात. ते नॉर्मल स्थितीत येण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात. त्यामुळे त्यांना सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी पोट बांधावं, ते कशा प्रकारे बांधावं, कधी बांधावं याबद्दल मी सांगणार आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर 1 ते 2 दिवसांनी तुम्ही पोट बांधायला चालू करू शकता. परंतु सीझरमध्ये खाली सीझरचे टाके असल्यामुळे 5 ते 6 दिवसांनी टाके काढल्यानंतर तुम्ही पोट बांधायला चालू करू शकता. पोट कशा प्रकारे बांधावे? वाढलेलं गळणारं पोट वर घेऊन त्याच्या साईडला, बेंबीच्या साईडला बांधावं, किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तुम्ही पूर्ण पोट कव्हर करून बांधू शकता. त्याला बांधताना किंवा बेल्ट लावताना या गोष्टीची काळजी घ्या की ते कम्फर्टेबल लावलेलं आहे, खूप करकचून टाईट नाही आहे, ज्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, बसायला त्रास होतोय किंवा फीडिंग करायला त्रास होतोय. खूप टाईट बांधलं तर स्नायूंचा ब्लड फ्लो हॅम्पर होऊ शकतो किंवा तुम्हाला हेवी ब्लड फ्लो होऊ शकतो. त्यामुळे एकदम कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बांधून तुम्ही फीडिंग वगैरे करू शकता.